तर आपल्याला ह्या साईडने राजमा लावायचा आणि ह्या साईडने आपला झेंडू लावायचा आहे. आणि इकडं सगळं आपलं सोयाबीन टाकलेलं आहे. तर मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये झेंडूमध्ये आंतरपीक कसं घ्यायचं ना ते दाखवणार आहे. तर तुम्ही माझ्या मागे बघताय ना, ह्या साऱ्या मारलेल्या आहेत आपण. चला दाखवते. म्हणजे झेंडू लावून आपण दुसरं त्याच्यात पीकसुद्धा काढू शकतो. म्हणजे आता आम्ही हे मागं दिसतंय ना, तिथे सऱ्या मारून घेतल्यात, म्हणजे अशा उभ्या लाईनी मारून घेतलेल्या आहेत. तिथं आम्हाला झेंडू लावायचा आहे. आणि झेंडू लावता लावता जर आपल्याला काही कडधान्य करायचं असेल, म्हणजेच घेवडा वगैरे, तर ते सुद्धा आपण एका साईडने लावू शकतो. म्हणजेच एका साईडने आपण झेंडू लावणार आहोत आणि एका साईडने घेवड्याचं बी लावणार आहोत. तर चला दाखवते तुम्हाला. त्याआधी मला सांगा, आपलं लोकेशन कसं आहे शेताकडचं? एक नंबर ना. पावसाचं वातावरण सुद्धा झालेलं आहे शेताकडं. आणि आपल्याला लवकरात लवकर आपलं काम उरकून घरी जायचं आहे, नाहीतर पावसात भिजायला लागेल मला इथं. तर कसं आहे आपल्या शेताकडचं लोकेशन नक्की सांगा कमेंट्समध्ये. आणि ह्या सऱ्या मारल्यात ना, माझ्या मागे दिसते तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये, ते आपल्याला झेंडू लावण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता आपण कशा पद्धतीने सऱ्या पाडून घेतलेल्या आहेत, जेणेकरून ह्याच्या आपण एका बाजूला आपण झेंडू लावू शकतो आणि एका बाजूला आपलं दुसरं आंतरपीक म्हणून आपण दुसरंही काही लावू शकतो. आता आम्ही आंतरपीक म्हणून घेवडा चॉईस केलेला आहे. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लावू शकता. घेवडा म्हणजे काही ठिकाणी त्याला राजमासुद्धा म्हणतात. अशा प्रकारचं आपण आंतरपीक घेणार आहे. हे आंतरपीक घ्यायची आयडिया काय सांगू का? आम्ही डायरेक्ट झेंडूसुद्धा लावू शकलो असतो ह्याच्यात, पण एका साईडने राजमा लावायचं कारणसुद्धा तसंच आहे. कारण की झेंडू लावायला अजून 15 दिवस तरी लागतील आणि 15 दिवसात आपलं हा राजमा उगवूनसुद्धा येईल. आणि राजमाचं झाड काही एवढं मोठं नाही होत, छोटंच असतं. तुम्हाला तर माहितीच आहे सगळ्यांना, मी काय वेगळं सांगणार आहे. पण जागा वायाला जाऊ नये आणि वेळ पण वायाला नाही जाता आपण हा राजमा इथं लावणार आहे. कारण की झेंडू मोठा होईल आणि एका साईडने लावायचा आहे आपल्याला झेंडू एक सरीत, तर दुसऱ्या साईडने आपण राजमा लावूयात. झेंडू मोठा होईल आणि राजमाच्या शेंगासुद्धा भेटतील. असा एक खड्डा घेतला आहे की नाही, 2 in 1. तर तिथे ह्याचे बी असं टाकत राहणार आपण. म्हणजे ह्याच्यातलं अंतर आहे ना, ह्याच्यातलं अंतर, ह्या 2 बियांमधलं अंतर हे फक्त 1 इंचाचं राहील. 1 इंचाचं, त्याच्यापेक्षा जास्त अंतर नाही ठेवायचं. कारण की घेवड्याचं झाड हे खूप मोठं नाही होत. आणि तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने आपण ते लावणार आहे. अशाच पद्धतीने आपलं सगळं पूर्ण करायचं आहे. जेव्हा आपण हे बी लावतो तेव्हा ते असं एक हाताने झाकून ठेवायचे आणि दोघांमधलं अंतर फक्त 1 इंचाचं ठेवायचं आहे, जास्त ठेवायचं नाही. जसं आपण लावेल तसं ते व्यवस्थित झाकून घ्या. अशाच पद्धतीने हे सगळं आपलं लावून झालेलं आहे. सगळी हेच लावणार आहे आपण. तर चला पटापट लावून दाखवतो तुम्हाला. एका हातात कॅमेरा आणि एका हातानेच बी लावायचं काम चालू आहे आपलं. चला, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है असंच म्हणूयात. आणि काही मिळवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला कष्ट करावंच लागतं ना आधी. आता हे शेतात जर आपण काम नाही केलं तर त्याच्या बदल्यात आपल्याला काय मिळेल का? नाही. ह्या साईडने आपल्याला झेंडू लावायचा आहे. तर पाऊस यायच्या आधी आपल्याला पटपट आपलं काम पूर्ण करायचं आहे. कारण की पाऊस आल्यानंतर सगळा चिखल होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला काही काम करता येणार नाही.
त्याच्यामुळं मी लवकर आले होते शेताकडे. म्हटलं चला लवकर काम उरकूयात आणि घरीसुद्धा जाऊयात. पावसाचा काय टाईम टेबल असतो का, पण आपला तर आहे ना, तर आपण आपल्या टाईम टेबलनुसार काम उरकायचा प्रयत्न करतो. झालं माझ्या 4च लाईनी राहिल्यात आता लावायच्या. तर बघू पुढे काय होते. पाऊस आला तर काम बंद करायला लागणार आहे आपल्याला. त्यासाठी मी कॅमेरा एका साईडला उभा केलेला आहे. आणि नाहीतर तुम्हाला वाटेल की व्हिडिओ कोण काढते. व्हिडिओ कोण नाही काढत ते, मी फक्त सेल्फी स्टिक मातीत राहून उभी केलेली आहे. कधीतरी दाखवेल तुम्हाला. तर असंच हे सगळीकडे आपल्याला राजमा लावून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की ह्या साऱ्या कशा पद्धतीने पाडलेल्या आहेत. म्हणजे जर तुम्हाला बघायचंच झालं तर तुम्ही बघू शकता. आपण फक्त एका साईडने झेंडू लावणार आहोत आणि एका साईडने आपण झेंडू लावणार आहे आणि एका साईडने आपण राजमा लावणार आहे. तर 2 पिकं होणार आहेत आपली. तर कशा पद्धतीने आपण साऱ्या पाडून घेतलेल्या आहेत ट्रॅक्टरच्या मदतीने. आणि त्याच्यातलं अंतर किती आहे ते तुम्ही नीट बघून घ्या. कारण की अंतर 2 लाईनींच्या मध्ये आपल्याला व्यवस्थित जाता येईल. झाडं लावल्यानंतर एवढं अंतर आहे. आणि पाऊस चालू झाल्यानंतर चला पाऊस आले तर मग आपलं कामसुद्धा बंद होईल. माझा मोबाईल भिजायच्या आत मला कॅमेरा बंद करावा लागेल. तुम्ही आपला नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा. घेवडा लावलेला सुद्धा मी उगवल्यानंतर सुद्धा व्हिडिओ बनवेल आणि झेंडू लावताना पण दाखवेल की कशा प्रकारे दोन्ही पिकं दिसतात आपली लावल्यानंतर. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फूलों की झड़ियाँ इसके लिए सजल